ह्या मंदिरांच्या दृष्टिकोनातून गेल्या काही वर्षांमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. या मंदिरांच्या दृष्टिकोनातून हिंदू जनजागृती समिती गेली अनेक वर्ष काम करते आहे. आज मंदिरांच्या दृष्टिकोनातून दोन जर प्रमुख गोष्टी सांगायच्या झाल्या तर त्यातली पहिली गोष्ट, आज चॅरिटी कमिशनरचं जे कार्यालय चालतं, हे कार्यालय चालवण्यासाठीचा खर्च पूर्वी मंदिरांकडून वसूल केला जायचा. ह्याला नाव अंशदान असं होतं आणि प्रत्येक मंदिराला, प्रत्येक हिंदू ट्रस्टला त्याच्या उत्पन्नातले 2% रक्कम ही चॅरिटी कमिशनरला द्यावी लागायची. जेव्हा आम्ही हे बघितलं की म्हणजे चॅरिटी आपला जो मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट जो आहे 1954 चा आहे, तेव्हापासून अंशदान सरकार घेत होतं आणि प्रत्येक मंदिराकडून हे पैसे घेतले जात होते. त्यानंतर ही गोष्ट आमच्या लक्षात आली की जर एवढे पैसे घेतले जात आहेत तर हे कशासाठी घेतले जात आहेत. म्हणून आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केला. त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की मंदिरांमधली भांडणं सोडवण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. सरकारला जर आपले अधिकारी नेमायचे असतील तर त्याचा खर्च तुम्हालाच करावा लागेल, म्हणून आम्ही हे पैसे घेतो. मग आम्ही त्यांना विचारलं की आतापर्यंत जे पैसे गोळा झाले ते पैसे किती गोळा झाले. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, 192 कोटी रुपये गोळा झाले होते. आणि हे जे गोळा झालेले पैसे होते हे सगळे वेगवेगळ्या एफडी वगैरे करून सगळे त्यातून सगळं चालत होतं. आणि चॅरिटी कमिशनरचा कार्यालयाचा जो खर्च आहे तो त्या व्याजातून अगदी सहजपणे होत होता. त्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहिली याचिका दाखल केली आणि आम्ही हा प्रश्न विचारला की चॅरिटी कमिशनरचं कार्यालय चालवण्यासाठी जर हा पैसा घेतला जातोय तर चॅरिटी कमिशनरचं कार्यालय तर ह्याच्या व्याजामधून अनेक वर्ष पुढची चालणार आहे. मग आता हा लोकांचा निधी सरकार का घेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आमची याचिका मान्य केली आणि सरकारला हा अंशदान घेण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 15वा विधी आयोग त्यांनी सांगितला. 15व्या विधी आयोगाच्या अंतर्गत 4,26,000 मंदिरांचं सरकारीकरण करून आज सगळी मंदिरं जी आहेत तर त्यांना व्यवस्था त्या ठिकाणी योग्य नाही आहे, त्यामुळे सरकारची व्यवस्था आम्ही देऊ, अशा प्रकारचं त्यांनी मांडणी केली. याविषयी हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्राच्या स्तरावरती एक मोठं आंदोलन उभारलं. त्याचा परिणाम असा झाला की विलासराव देशमुखांना घोषित करावं लागलं की आम्ही 15व्या विधी आयोगाचं रेकमेंडेशन मागे घेतो. तरी सुद्धा दुर्दैवाने या मधल्या काळामध्ये काही मंदिरांचं सरकारीकरण झालं आणि ज्यामध्ये मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर आहे, पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर आहे, किंवा तुळजाभवानी मंदिर आहे, किंवा आता शनी शिंगणापूर मंदिर आहे, शिर्डी साई संस्थान आहे. या सगळ्या ठिकाणी जे सरकारच्या द्वारे प्रतिनिधी नेमले जातात, हे जे प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करतात, या ठिकाणी बराच गैरव्यवहार होतो. आज आमच्या साधारणपणे या विषयावरती 4 याचिका चालू आहेत. इथे संभाजीनगर उच्च न्यायालयात तुळजापूरच्या संदर्भातली याचिका प्रसिद्ध आहे की ज्यामध्ये दानपेटीचा लिलाव करण्याची पहिली परंपरा ही तुळजापूर देवस्थानामध्ये त्यांनी चालू केली आणि हा लिलाव सिंडिकेट लिलाव करून 3 परिवारच तो लिलाव घ्यायचे आणि त्यामध्ये जे सोनं किंवा जी चांदी यायची ती संपूर्णपणे गायब केली जायची. अर्थात ही याचिका झाली, त्याच्यानंतर त्याच्यावरती एसआयटी नेमायला सांगितली. ही एसआयटी आयजीपी लेव्हलच्या अधिकाऱ्याची असावी असं देखील उच्च न्यायालयाने आदेश दिला. 16 अधिकाऱ्यांची नावं आहेत ह्याच्यामध्ये. आता सध्या एसआयटीचा रिपोर्टही आलेला आहे. 16 अधिकाऱ्यांची नावं आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे की शासन सत्तेत असतानाही आतापर्यंत 16 अधिकाऱ्यांपैकी एकालाही अटक झालेली नाही. अटक मात्र एकाला झाली ज्याच्याकडे तुळजापूरच्या त्या देवस्थानच्या किल्ल्या किंवा ज्याला आपण म्हणूया की ज्याच्याकडे ती व्यवस्था होती हुंडीची, त्या शिपायाला फक्त अटक केली त्यांनी, परंतु 16 अधिकाऱ्यांचं काय. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा असाच प्रकारचा प्रयत्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पंढरपूर देवस्थानाला 1365 एकर जमीन दान केली होती. यात आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही जी जमीन दान केलेली आहे यातली आमच्याकडे सध्या एकही एकर नाही, सगळी एन्क्रोच लँड आहे. त्यावरती आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आणि त्यावरती आम्ही जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी लँड रिकव्हरी ऑफिसर म्हणून हवाय अशी मागणी केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी एक निवासी जिल्हाधिकारी त्याच्यावरती नेमला आणि आतापर्यंत 1187 एकर जागा रिकव्हर झालेली आहे. म्हणजे आपण ज्या मोहिमा राबवल्या किंवा आपण ज्या काही गोष्टी केल्या त्याला पूर्णपणे सफलता मिळाली. आता सिद्धिविनायक मंदिराच्या संदर्भामधली एक याचिका चालू आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत, ह्या समस्यांमध्ये आम्हाला एक गोष्टची लक्षात आली की मंदिरं ही असंघटित आहेत, वेगवेगळी असतात. मंदिरांच्या समस्या आहेत. आज या वक्फ बोर्डाच्या किंवा वक्फ ऍक्टच्या नावाखाली मंदिरांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात एन्क्रोचमेंट चालू आहे. एकटं मंदिर जाऊन लढू शकत नाही. मंदिराचे विश्वस्त न्याय कोणाकडे मागणार? त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून ह्या संघटनाची एक आवश्यकता आहे आणि पूर्वीपासून आम्ही ह्या क्षेत्रात कार्य करत असल्या आता लागू झालेली आहे आणि ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. तर येणाऱ्या 2 आणि 3 डिसेंबरला अष्टविनायकांपैकी 2 जे आहेत, विघ्नहर गणपती देवस्थान ओझर आणि लेण्याद्री देवस्थान, ह्या 2 मंदिरांनी एकत्रितपणे येऊन ह्या मंदिर परिषदेचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग देखील त्यामध्ये सहभागी आहे आणि हिंदू जनजागृती समितीचा सहभाग त्यामध्ये आहे. तर ह्या दृष्टिकोनातून यावर्षी आता जी आमच्याकडे नोंदणी झालेली आहे ती 650 मंदिरांची नोंदणी आता सध्या आमच्याकडे झालेली आहे या मंदिर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त काही ऍडव्होकेट्स आहेत, काही माजी निवृत्त अधिकारी आहेत जे चॅरिटी कमिशनर कार्यालयामधून आलेले आहेत, पुरातत्व विभागाचे काही अधिकारी आहेत. त्यामुळे एकूणच मंदिरांच्या संदर्भामध्ये काही जमीन वन खातं सांगतं आमची जमीन आहे, तिथे मंदिरांना अडचणी येतात. काही जमिनींच्या बाबतीमध्ये लोकल लेवलला समस्या असतात. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून मंदिरांच्या समस्या सुटाव्यात, मंदिरांना एक चांगलं स्वरूप यावं, भाविकांना सोयी सुविधा त्या ठिकाणी कशा पद्धतीने देता येतील, या दृष्टिकोनातून एक म्हणजे एक व्यवस्था निर्माण करावी. आणि भविष्यात आमचा ह्या दृष्टिकोनातून एक प्रयत्न आहे की आज आपल्याकडे हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे, मार्केटिंग आहे तर मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. परंतु साधं तिरुपती आपण बघितलं तर 20,000 कोटींचं उत्पन्न आहे. म्हणजे अनेक महानगरपालिकांपेक्षा सुद्धा मोठं आहे, अनेक राज्यांच्या म्हणजे मुख्य ह्यांच्या नगरांपेक्षा देखील मोठं बजेट आहे. एवढं प्रचंड बजेट ज्या मंदिरांचं आहे त्याच्याविषयी व्यावसायिक दृष्ट्या कुठेच शिक्षण दिलं जात नाही. म्हणून ह्या दृष्टिकोनातून एक आमचा प्रयत्न चालू आहे की भविष्यामध्ये टेम्पल मॅनेजमेंट देखील ह्या देशामध्ये चालू झालं पाहिजे. कारण मंदिरांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, काय त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत किंवा शासनाशी संबंधित व्यवहार कसे असायला हवे. तर हा एक प्रयत्न, हा एक अभ्यासक्रम चालू करण्याच्या संदर्भात एक चर्चा ह्या निमित्ताने चालू झालेली आहे. तर ह्या एकूणच दृष्टिकोनातून ही मंदिर परिषद 2 आणि 3 डिसेंबरला होणार आहे. तर बाकी मान्यवरांची नावं ह्यात दिलेलीच आहेत, त्यामुळे मी पुन्हा वेळ घेत नाही त्याच्यामध्ये. मात्र ज्यांनी काशी विश्वनाथाचा लढा दिलेला आहे ते ऍडव्होकेट विष्णू जैन या मंदिर परिषदेला उपस्थित राहणार आहे. आणि या परिषदेच्या माध्यमातून आमचा उद्देश असा आहे की आज जे मंदिरांचं सरकारीकरण चालू आहे त्याचा विरोध करणं, त्याच्याबरोबर मंदिरांच्या दृष्टिकोनातून कोणत्या सुविधा करता येतील. आज अनेक मंदिरांच्या जागांवरती अतिक्रमण केलेलं आहे, परंतु मंदिरांना यामध्ये न्याय मिळत नाही. अनेक त्यांच्या जे रिपोर्ट्स आहेत हे चॅरिटी कमिशनर कार्यालयामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात, त्या ठिकाणी न्याय मिळत नाही. तर अशा मंदिरांशी संबंधित विविध समस्यांच्या संदर्भात या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. मंदिरांचं सुव्यवस्थापन कसं करावं यावरही चर्चा होईल यामध्ये. या परिषदेला
महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक मंत्री उपस्थित राहतील असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा या मंदिर परिषदेच्या माध्यमातून मंदिरांचं एक संघटन निर्माण व्हावं आणि मंदिरांशी संबंधित समस्या ज्या आहेत त्या समस्या दूर होऊन भाविकांना त्या मंदिरांचा योग्य तो लाभ व्हावा असा मुख्य उद्देश आहे. नाही सपोर्ट नाही हा हा संपूर्ण कार्यक्रम हा लेण्याद्री देवस्थान, ओझरचं गणेश देवस्थान, भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आहे. त्यामुळे ही परिषद जी आहे ही संपूर्णपणे अराजकीय आणि केवळ मंदिर विश्वस्तांची परिषद आहे. पहिलाच प्रयोग आहे. हा दुसरी मागच्या वर्षी जळगाव या ठिकाणी पहिली 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी पहिली परिषद झाली होती. आज ओझर या ठिकाणी 2 आणि 3 डिसेंबरला जी परिषद होणार आहे ती दुसरी परिषद असेल. एक प्रयत्न असा आहे की या निमित्ताने मंदिराशी संबंधित समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने थोडासा पुढाकार घ्यावा. या दृष्टिकोनातून मंदिरांशी संबंधित ज्या भाविकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा. मंदिरांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे कसं करावं याचं सगळ्यांना मार्गदर्शन व्हावं. त्याचबरोबर कायदेशीर ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात. वक्फ बोर्डाकडून ज्या मंदिरांच्या जमिनींवरती अतिक्रमण चालू आहे, बळकावणं चालू आहे ते कुठेतरी थांबावं. आणि एकूणच मंदिरांमध्ये आज एका वस्त्र संहितेची जी आवश्यकता आहे की आपल्या मंदिरामध्ये येणारे जे भाविक आहेत तर ते चांगले कपडे घातलेले असावेत या दृष्टिकोनातून एक प्रयत्न असणार आहे. त्यामुळे ह्या प्रकारच्या मागण्या घेऊन किंवा ह्या प्रकारची उद्दिष्ट घेऊन ही दुसऱ्या नंबरची मंदिर परिषद आपण या ठिकाणी घेणार आहोत.